उमेदवारी मिळावी म्हणून अख्ख्या गावाचे शक्ती प्रदर्शन. मुगाव तालुका निलंगा येथील ग्रामस्थांचे शक्ती प्रदर्शन. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या उमेदवाराचा 60 मतांनी पराभव झाला, त्यामुळे तो कलंक आम्हाला या निवडणुकीत पुसून टाकायचा आहे. निटूर तालुका निलंगा जिल्हा परिषद गटातून अशोक शिंदे यांना उमेदवारी द्यावी म्हणून पूर्ण गावात नेत्यांकडे मागणी करण्यासाठी मुगाव तालुका निलंगा येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. शिवाय मी 25 वर्षापासून आपला निष्ठावंत कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषद गटातील मतदाराशी कधीच संपर्क तुटू दिला नाही. आता हीच वेळ आहे. एवढीच वेळ मला उमेदवार म्हणून संधी द्या. पुन्हा निवडणुकीला थांबणार नाही. ही माझी शेवटचीच निवडणूक म्हणत अशोक शिंदे यांनी संधी देण्याची मागणी केली. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून भाजपाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची गर्दी होताना दिसत आहे. निटूर जिल्हा परिषद गटातून प्रबळ दावेदार असलेले अशोक शिंदे यांनी त्यांचे गाव मुगाव येथून मोठ्या प्रमाणात समर्थकांसह अख्खे गावच उमेदवारी मागायला घेऊन येत मोठे शक्ती प्रदर्शन केले. गटातून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची मागणी असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. मुगाव हे गाव जवळपास 4000 लोकसंख्येचे असून गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस उमेदवारास अधिक मताधिक्य मिळत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत या गावाने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मताधिक्य दिले. यापूर्वी अशोक शिंदे यांच्या पत्नी अर्चना अशोक शिंदे यांना भाजपाकडून मागील निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा 60 मतांनी पराभव झाला होता. ती सहानुभूती म्हणून आता अशोक शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी या मतदारांनी केली.